महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागांपैकी एक असलेला सातारा लोकसभा मतदारसंघ 1951 मध्येच अस्तित्वात आला। शाहूजींच्या वंशाची राजधानी म्हणून सातारा सर्वांनाच सुपरिचित आहे। पण या जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे, ती अशी सातारा लोकसभा मतदारसंघातील गाव हे देशासाठी लष्करी सेवेसाठी ओळखले जाते। या गावातील प्रत्येक घरातून एक सैनिक सैन्यात किंवा सीमा सुरक्षा दलात भरती होतो। शिवकाळात सातारा परिसरात छत्रपती शिवरायांचं भव्य निवासस्थान होतं। इथं आजही शिवाजी महाराजांचा भव्य किल्ला अस्तित्वात आहे, कारण साताऱ्यावरही छत्रपती शिवरायांच्या वंशजांचं राज्य होतं। या राजवटीचे पहिले राजे प्रतापसिंह होते। 1838 मध्ये त्यांना सिंहासनावरून काढून टाकण्यात आलं। याच वंश परंपरेच्या राजधानीत नेहमीच राजकारणाचा रणसंग्राम सुरू असतो। आधी काँग्रेसच्या विचारधारेचा असणारा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासून शरद पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे। पण राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर इथे शरद पवारांच्या ताकदीवर परिणाम झाला आहे। अशा परिस्थितीत महाविकास आघाडीने सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे, तर महायुतीत भाजपनं अजित पवार गटाशी तह करत ही जागा आपल्या वाट्याला घेतली आणि उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली। परंतु इथल्या अंतर्गत वादामुळे सध्या सातारा लोकसभा मतदारसंघ पेटून उठला आहे। अशा परिस्थितीत येथून कोण बाजी मारणार यावर आपण एक नजर टाकूयात। चला तर मग आज लोकसभा 2024च्या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघाचं काय हे आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी देवश्री आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। या मतदारसंघात स्थापनेपासून काँग्रेस पक्ष 9 वेळा सत्तेत होता, तर राष्ट्रवादी काँग्रेस 6 वेळा सत्तेत होती। ही जागा 1999 पासून राष्ट्रवादीकडे आहे। साताऱ्याचा इतिहासही खूप जुना आहे। सातारा लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण आणि सातारा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। 1951 मध्ये या जागेवरून 2 खासदार निवडून आले होते। त्यात गणेश आळतेकर, व्यंकटराव पवार यांचा समावेश होता। 1957 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नाना रामचंद्र पाटील या जागेवरून निवडणूक जिंकले। 1999 पासून मात्र इथली काँग्रेसची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसनं ताब्यात घेतली। गेली 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना साथ देणारा सातारा यापूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता। माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1967 ते 84 या कालावधीत साताऱ्याचं प्रतिनिधित्व केलं होतं। 1977 साली आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत देशभर काँग्रेस विरोधी वातावरण होतं। इंदिरा गांधी यांचा रायबरेलीत पराभव झाला, पण साताऱ्यात यशवंतराव चव्हाण आणि कराडमध्ये प्रेमललाकी चव्हाण यांनी त्या परिस्थितीतही काँग्रेसचा गड राखला होता। यशवंतरावांनंतर काँग्रेसकडून प्रतापराव भोसले आणि अभयसिंह राजे भोसले यांनी साताऱ्याचं प्रतिनिधित्व केलं। 1996 साली झालेली निवडणूक मात्र अपवाद ठरली। त्या निवडणुकीत शिवसेनेचे हिंदूराव नाईक निंबाळकर विजयी झाले। काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा त्यांना फायदा झाला। 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली। त्या निवडणुकीत लक्ष्मणराव जाधव पाटील विजयी झाले। 2004 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला। त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी 3 वेळा राष्ट्रवादीतून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवली आणि ती जिंकली। 2019 मध्ये त्यांनी भाजपात पक्षांतर केलं। त्यावेळी सातारकरांनी आपला कौल उदयनराजेंना नाही तर शरद पवारांच्या बाजूने आहे हे दाखवून दिलं। श्रीनिवास पाटील खासदार झाले। उदयनराजे आणि त्यांचे बंधू शिवेंद्रराजे यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे। एकीकडे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना मदत केली नसल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभेला ते दोघेही आतून एकमेकांना मदत करतात अशीही चर्चा यापूर्वी होती। मात्र आता या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हे दोघं बंधू आपला वाद विसरून एकत्र आले आहेत। त्यामुळं आता उदयनराजेंचं पारडं काहीच जड झालंय। उदयनराजे भोसले त्यांच्या खास स्टाईलमुळे राज्यभर फेमस आहे। त्यांची तरुणांमध्ये मोठी क्रेज असून सातारा शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। त्यातच त्यांचा चुलत भाऊ आणि शिवेंद्रराजे भोसले यांचीही साथ लाभल्यानं त्यांची बाजू आणखी भक्कम झाली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल ठरवणारा सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे कराड फॅक्टर।
कराड भागातील कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण हे 3 मतदारसंघ ज्याच्या मागे तोच साताऱ्याचा खासदार हे गणित पक्का आहे। कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील, कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण तर पाटणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई हे आमदार आहेत। लोकसभेच्या वेळी हे तिन्ही मतदारसंघ काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात असा इतिहास आहे। या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेले लीड हे इतर 3 विधानसभा मतदारसंघात तुटत नाही आणि परिणामी ज्या उमेदवाराला हे लीड मिळतं त्याचा विजय जवळपास निश्चित असतो। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे। शरद पवारांसाठी सर्वात सेफ मतदारसंघ अशी साताऱ्याची आजवरची ओळख आहे। ही ओळख टिकवण्यासाठी शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पवारांनी यावेळी त्यांचे एकनिष्ठ सहकारी शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवलंय। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या लढतीमुळे बारामतीची लढाई अतितटीची बनली आहे। त्याचवेळी साताऱ्यात प्रतिष्ठा राखण्याचं शरद पवारांपुढे आव्हान आहे। 2019च्या पोटनिवडणुकीप्रमाणे यंदाही सहानुभूतीची लाट आपल्याला मदत करेल। 25 वर्षांपासून एकनिष्ठ असलेला मतदार नव्या चिन्हावरही साथ देईल अशी पवारांना आशा आहे। तर मागील निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उदयनराजे आणि भाजपा प्रयत्न करणार असून त्यांना यावेळी अजित पवारांची साथ किती मिळते ही बाब देखील निवडणूक निकालात निर्णायक ठरू शकते। उमेदवार घोषित होण्याअगोदर इथे तुतारी विरुद्ध घड्याळ असा सामना रंगणार अशा चर्चा होत्या। मात्र तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत इथे झाली असती तर दोन्ही गटात मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले असते आणि याचा फटका नक्कीच दोघांच्याही विजयावर झाला असता। त्यामुळे महायुतीत भाजपनं हा मतदारसंघ सोयीस्करपणे आपल्याकडे ओढून घेतला। मुळात उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे खासदार असून 2026 पर्यंत त्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे। जर ते निवडून आले तर त्यांच्या जागी अजित पवार गटाचे नेते राज्यसभेवर जाणार या शब्दावर अजित पवारांनी ती जागा सोडल्याचं समजतंय। आता राजधानी साताऱ्याच्या दुर्लक्षित प्रश्नांवर एक नजर टाकूया। सातारा हा पर्यटनाच्या, धार्मिकतेच्या आणि शेतीच्या क्षेत्रात विकासाच्या पटरीवर चालणारा जिल्हा आहे। इथं मोठ्या प्रमाणात विकास कामं सुरू आहेत, मात्र त्यांना गती नसल्यामुळे कुठेतरी साताऱ्याच्या जनतेला मोठा मनस्ताप होतोय। साताऱ्यात पाण्यावरून नेहमीच वाद सुरू असतात। साताऱ्यात पाणी अडवले परंतु सिंचन सुविधा अपूर्ण आहेत। पिण्याच्या व शेतीच्या पाण्यावरून वाद होत असतात। शेती क्षेत्रात माल साठवणूक, हाताळणी, प्रक्रिया उद्योग व बाजारपेठ उपलब्धता याची कमी आहे। सिंचन सुविधा अपूर्ण आहेत, त्यामुळे शेती ओलिताखाली आलेली नाही। प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव अजून जाणवत आहे। म्हणूनच कृषी केंद्र असणाऱ्या साताऱ्यात बारकाईने लक्ष घालण्याची गरज आहे, तेव्हा साताऱ्याचा विकास पूर्णत्वाकडे जाईल। आता विकासाला चालना देण्यासाठी सातारकर परंपरेनं शरद पवारांना साथ देतात आणि शशिकांत शिंदे यांना निवडून देतात की उदयनराजे भोसले यांना भाजपच्या तिकिटावर एक संधी देतात, हेच बघण्यासाठी सध्या संपूर्ण देशाचं लक्ष साताऱ्याकडे लागून आहे। तुम्हीही तुमचं मत कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे। कुठेही जाऊ नका, पाहत रहा आणि सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।